तातील ऋतिक जातोय मैदानामध्ये. मिलिंद आणि ऋतिक ही जोडी वडपोली टीम ऍक्शनी बघायला मिळली जाते. 3 षटकांचा हा सुद्धा सामना बघायला मिळला जाईल. चला थोडीशी घाई करा कारण की वेळ खूपच कमी राहिलाय. हा सामना अजून 3 सामने होतील. त्यामुळे 5 जवळपास वाजले असतील. त्यामुळे उशीर झालाय मित्रांनो. चला घाई करावी लागेल. चला गोलंदाजी करणारी टीम यावेळेस प्रकाश सुद्धा बघायला मिळला जातोय. गोलंदाजीमध्ये अजून ताकद वाढली जाईल कारण की प्रकाशला गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकाल पहिल्या षटकामध्ये करमालीचा टर्न देण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. मागील सामन्यामध्ये गैरहजर होता यावेळेस उपस्थित झालाय. प्रकाशच्या येण्याने गोलंदाजी युनिट भक्कम होत आहे ते वांगणपाडा टीमचं. परंतु यावेळेस मात्र मिलिंदच्या बॅटमधून आला एक दर्जेदार फटका आणि चेंडू चाललाय सीमा रेषाबार. यावेळेस मात्र येतोय चौकार. एक चांगला फटका आलाय. रिव्हर्स अटेम्प केलाय. मिलिंदला ठाऊक आहे गोलंदाज प्रकाश कशा रीतीने चेंडूचा मारा करतोय आणि त्यानुसार या ठिकाणी फलंदाजी केली जाते. चौकार आलाय. मिलिंद चांगल्या फॉर्म मध्ये आहे हे म्हणणं चुकीचं ठरलं जाणार नाही. मागील सामना असेल हा सामना सुरुवात कमालीची होते. समोर प्रकाश पुढचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस यष्ट्यांच्या मागे गेलाय चेंडू. बराचसा बाहेर चेंडू ठेवला होता गोलंदाजाने. यावेळेस डॉट आलाय. मिलिंदनं त्याच्या साथीला ऋतिक ही जोडी भरपूर वेळा मात्र मिलिंद स्ट्रायकर एंडला सलामीला भरपूर वेळा आलाय. तेच काम पुन्हा केले जात आहे. चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. वेट केला हवेमध्ये चेंडू झेल 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये चेंडू जाऊन पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या बघायला मिळली जाते ती 6 धावा या ठिकाणी झाल्यात. धावसंख्या 6 बघायला मिळली जाते. ऍक्शनी वडपोली या टीमचा दबदबा नक्कीच राहिला गेलाय. तर त्यांच्या अपोजिट आपण बघू शकाल वांगणपाडा टीम हा सुद्धा संघ तितक्याच ताकदीचा संघ आहे. त्यामुळेच ही बॅटल बघण्यासाठी रंगत वाढली जाईल. मागील सामना प्रेक्षकांनी अनुभवलाय बघितलाय. क्रिकेटचा काय थरार असतो तो थरार मात्र मागील सामन्यामध्ये झालाय. यावेळेस हा चेंडू वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाईल. जरूर नाखुश आहे गोलंदाज. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 7. मिलिंद ऑन स्ट्राईक. यावेळेस अजून एकदा हवेमध्ये चेंडू खेळला जाईल. झेल होतो यावेळेस विकेट जाईल. चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन घडलं जाईल. पहिल्या गडी पास झालाय. धावसंख्या आपण बघू शकाल धावा झाल्या त्या 7. वेळेस प्रकाश आलाय आणि प्रकाश बद्दल बोलायचं झाल्यास मागील स्पर्धा आलोंड्याची तांबडमार चषक जे झालं होतं त्या चषकामध्ये एका षटकामध्ये 5 षटकार प्रकाश या बॅट मधून बघायला मिळले होते. संघ होता माझ्यामध्ये गावितपणा. त्या टीम समोर एकाच षटकामध्ये 5 षटकार आले होते प्रकाशच्या बॅट मधून. तोच प्रकाश आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. अक्षणीय त्याच पद्धतीचा कारनामा केला जाईल का? कारण की वांगणपाडा टीम तितक्याच ताकदीचा संघ आहे. पुढचा चेंडू हिताक्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दरम्यान कनेक्शन तितकंच चांगलं बघायला मिळलं जात नाही. एकच धाव बघायला मिळली जाईल. धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर मात्र 8 झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर बघायला मिळला जातो तो 8 धावा. दोन्ही चांगले टीम आहेत. वडपोली टीम एक जबरदस्त संघ, जबरदस्त फॉर्म मध्ये संघ आहे. एका बाजूने ऋतिकला आपण बघू शकाल मैदानामध्ये प्रथमतः स्ट्रायकर एंडला. फुलर लेनचा चेंडू यावेळेस मात्र उडवला गेलाय. ही क्षमता या युवा प्लेअरची बघायला मिळली जाते. मिस्टर ऋतिकच्या बॅटमधून आला एक षटकार. धावसंख्या मात्र 6 पुढे जाईल. धावसंख्या तब्बल 14 धावा. ऋतिक धोदडे एक जबरदस्त आक्रमक प्लेअर. एक चेंडू फक्त खेळायला मिळला गेला या षटकामध्ये आणि तो चेंडू सरळ सीमारेषे बाहेर भिरकावला जातोय. 3ऱ्या फेरीतला पहिला सामना आहे गावदेवी केगवा विरुद्ध गावितपाडा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी घ्यायचा आहे आणि तो सामना 2 षटकांचा राहील. रामपूर गावितपाडा विरुद्ध आई गावदेवी केगवा.
चला षटकार आलाय त्यानंतर शिवक या गोलंदाजाला आपण बघू शकाल 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. त्यावेळेस प्रकाश स्ट्रायकर एंडला बघायला मिळला जातोय. पहिला चेंडू स्पिन अटॅक यावेळेस पुन्हा एकदा बघायला मिळला जाईल. दरम्यान प्रकाश कडून चुकी होते का? नक्की चुकी होईल. यावेळेस उशिराने धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा आळस या ठिकाणी बघायला मिळला गेला. तो आळस मात्र विकेट देऊन जाईल. विकेटचं बदल घडलं जातं. युनिफॉर्म फलंदाज होता, प्रकाशला थांबणं गरजेचं होतं. तो यावेळेस मंगेश आलाय नवीन फलंदाज. भरपूर चांगला फलंदाजी क्रम आहे या टीमकडे. मंगेश आलाय ज्या फलंदाजाने या टीमला मात्र सुरुवातीपासून तयारी केली, सुरुवातीपासून या टीमसाठी प्रमुख आधारस्तंभ राहिला गेलाय, तोच मंगेश मैदानामध्ये येतोय. यावेळेस मात्र मिस्टर ऋतिक धोदडे अजून एकदा हाय अँड हँडचा फटका आलाय. जाईल षटकार. 2 चेंडूंना सामोरा गेलाय आणि दोन्ही चेंडू जर का बघायला मिळले गेले तर सीमारेषे बाहेर षटकारासाठी भिरकावले गेलेत. धाव संख्या तब्बल या क्षणी मात्र 20 वरती पोहोचली जाते. एक यंग टॅलेंट वडपोली टीमसाठी, एक उभरतं टॅलेंट मिस्टर ऋतिक धोदडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा सुद्धा उडवला गेलाय आणि 3 चेंडूंना सामोरा गेलाय आणि हे तिन्ही चेंडू सीमा रेषे बाहेर गेलेत. बॅक टू बॅक ऋतिकच्या बॅटमधून 3 षटकार. यावेळेस मात्र 26 धावा. ही ताकद, ही क्षमता या प्लेअरची आहे आणि हा दबदबा कायम ठेवला गेलाय. भरपूर मागील टुर्नामेंटमध्ये याच पद्धतीचं प्रदर्शन ऋतिक कडून झालंय. या सीझनची सुरुवात आंबेकर या गावी टुर्नामेंट झाली होती, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. तिथून पुढे प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. यावेळेस हा चेंडू एका धाब्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव बघायला मिळली जाते. या आपल्या सीझनला यावर्षी 2025-26चा जो हंगाम चालू झाला होता न, पहिली टुर्नामेंट म्हणून मान मिळवला होता. आंबेकर इथे स्पर्धा झाली होती दीपावली निमित्त. त्या स्पर्धेमध्ये ऋतिक या पहिल्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याने दबदबा बनवलाय. पुढचा चेंडू फुलर लेनचा मंगेशसाठी होता. दरम्यान एका धावेचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस 1 धाव बघायला मिळली जाते. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मात्र 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड. ऋतिकने अद्याप 3 षटकार ऋतिकच्या बॅटमधून निघालेत. आपल्या नावाचा दबदबा नक्कीच बनवला गेलाय. आपल्या नावाचा विचार करण्यासाठी समोरच्या टीमला या ठिकाणी भाग पाडले गेले. धाव कंप्लीट केली जाईल, धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने भर होईल धाव फलकावरती. स्कोर मात्र 29 धावा. षटक इथेच कंप्लीट होत आहे. 29 रन्स ऑन द बोर्ड, 29 धावा. यानंतर शेवटचं 1 षटक अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या 29 बघायला मिळली जाते. या शेवटच्या षटकामध्ये बघा किती धावा जमवल्या जातील, की जे 3 षटकार आले त्या 3 षटकांनी बऱ्याचशा धावा, चांगल्या धावा जमवल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करावी लागेल कारण की अद्याप यानंतर 3 सामने शिल्लक आहेत. चला विनंती असेल, शेवटचं 1 षटक अद्याप शिल्लक. चला थोडीशी घाई यावेळेस करावी लागेल मित्रांनो. यावेळेस मात्र हा चेंडू, ऋतिकची ताकद, ऋतिकची क्षमता पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळली जाते. या पार्थ चषकामध्ये अजून एकदा धमाकेदार इनिंग बघायला मिळली जाते. यावेळेस मात्र चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावा होतील त्या तब्बल 33 धावा. वडपोली टीमसाठी या युवा प्लेअरने भरपूर वेळा अशा प्रकारची कामगिरी केली. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, दोन्ही क्षेत्रांमध्ये दबदबा बघायला मिळला गेलाय. यावेळेस मात्र चौकार आलाय. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 33 धावा. प्रेशर आलंय गोलंदाजावरती. पहिल्या चेंडू चौकार गेलाय. कुठल्याही दिशेने मोठा फटका खेळण्याची क्षमता. यावेळेस हा चेंडू डॉट बघायला मिळला जातोय. ऑफ स्टंपला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट आलाय. चेंडू 33 धावा बघायला मिळल्या जातील. येणारे 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. किमान 1-2 मोठे स्ट्रोक बघायला मिळले जातील. म्हटल्याप्रमाणे प्रयत्न झालाय परंतु झेल मिस होतोय. झेल मिस झाला या ठिकाणी.
तोपर्यंत बघूया काय घडलं गेलंय. चौकार गेलाय. 4 धाबींचा इशारा या ठिकाणी येतोय. चौकार आलाय. धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल 37 धावा. ऋतिकच्या बॅटमधून एक बहारदार देखणी इनिंग बघायला मिळली जाते. मागील याच महिन्यामध्ये मागील आठवड्यामध्ये वडपोली चषक झालं होतं. वडपोली येथे टुर्नामेंट झाली होती आणि आपल्याच गावाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा फलंदाज हा प्लेअर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला गेला होता. त्यामुळे फॉर्म आहे या फलंदाजाकडे. यावेळेस मात्र चुकीचा फटका ठरेल का? स्वतः गोलंदाज आलाय. यावेळेस झेल टिपला जाईल. विकेट जाईल. चला नवीन बॅटर लगेच यायचं आहे मैदानामध्ये. विकेट गेलाय. धावा झाले त्या तब्बल 37 धावा 37 रन्स. नवीन फलंदाज लगेच येईल मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. धावसंख्या 37 37. समोर एसबी कंस्ट्रक्शन फांगणपाडा टीम बघायला मिळली जाते मैदानामध्ये. या संघाकडे सुद्धा चांगला फलंदाजी क्रम आहे. मनीष ठाकरे बघायला मिळला जाईल. प्रकाश आलाय. तसेच भरपूर इतर चांगले फलंदाज आहेत वांगणपाडा टीमकडे सुद्धा. पुढचा चेंडू शॉर्ट पे चेंडू होता. ओळखलं फलंदाजाने आणि हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. अजून एकदा चुकी होते. पंच इशारा कळवायचा. चौकार की षटकार 6 का? थोडस षटकार आलाय. षटकार येतोय. धावसंख्या तब्बल 43 धावा. 43 धावा या ठिकाणी झाल्यात. एक मोठं टोटल लावलं जात आहे. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. वडपोली टीमची दहशत प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिले गेले. वडपोली टीम ज्यावेळेस मात्र एखाद्या गटामध्ये दिसली जाते या टीमचा दबदबा वारंवार बघायला मिळला गेलाय. तो दबदबा का आहे हे प्रदर्शन मैदानामध्ये या टीमने दर्शवलंय दाखवलंय. या पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितलाय. धावा झाल्या त्या 43. 44 धाब्यांचा बाळा कशा पद्धतीने केला जाईल. जाऊया पुढील इनिंग मध्ये पुन्हा एकदा. वांगणपाडा टीम कशा रीतीने पाठलाग करेल. चला घाई करायची आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा टीम वडपोली. विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. त्यानंतर पुढील सामना आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. आई गावदेवी केगवा विरुद्ध गावितपाडा ह्या दोन्ही संघांना समोर येऊन थांबायचं आहे. कारण नेक्स्ट मॅच ह्या दोन संघांमध्ये आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. धन्यवाद. चला लगेच फील्ड लावून घ्या. यावेळेस वडपोली टीम फील्ड लावा मित्रांनो. तसेच 2 फलंदाज जातील लगेच मैदानामध्ये. ते म्हणजेच वांगणपाडा टीम. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण मैदानात मागच्या मॅच मध्ये आपण नकुल पाहिलं होतं शरद मेजरला. यावेळेस आहे मनीष ठाकरे. ही इज द बिग मॅन. हा सुद्धा क्लब क्रिकेट खेळणारा प्लेअर आहे. जबरदस्त खेळाडू आपण बघतोय. यांनी बरंचसं क्रिकेट ठाणे ह्या परिसरामध्ये खेळलंय. आपल्या क्लबसाठी खेळलंय. तर तो देखील मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेस आपण पुढच्या दोन टीम मित्रांनो आपण मैदानाच्या समोर येऊन थांबायचं आहे. हा सामना नकुल खरं तर असं वाटतंय ना की वडपोली बनाम मनीष ठाकरे असा उरलेला आहे. कारण एका बाजूने मनीष ठाकरे जर चालला तर वडपोलीसाठी अडचणी येतील. परंतु गोलंदाजाने जर विकेट काढली यावेळेस मात्र पहिला चेंडू ड्राईव्ह. पहिला चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज मंगेशला आपण बघतोय. कारण मंगेश देखील एक चांगला गोलंदाज आहे ज्याचं प्रदर्शन आपण एपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील पाहिलंय. कारण एपीएलच्या लेवलला देखील हा खेळाडू चांगलं प्रदर्शन करणारा आपण बघतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. गुड बॉल. एक्सलेंट डिलिव्हरी. अपील होते. तो चेंडू चाललाय तर मॅन्ड्रिसनला. लाजवाब चेंडू. यावेळेस मात्र कदाचित बॅटची एज आहे. कारण बिलकुल बॅट कट. एक धाव घ्या चेंडूवरती घेईल
पहिले 2 चेंडू विचार केला ना नकुल तर बिलकुल जबरदस्त आहेत. शानदार लेंथ वरती ठेवलंय. कुठल्याही पद्धतीने मोठा फटका खेळू दिला नाही बॅट्समनला. पहिली 2 चेंडू कमालीचे. तिसरा चेंडू षटकातला ओव्हर द विकेट. ओ हो 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 ओ हो 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 काही रंगतदार सामना मैदानात. यावेळेस मात्र अपील केलंय परंतु नॉट आउटचा इशारा पंच अक्षय कुरकुड यांच्याकडून येताना आपण बघतोय. मनीष ठाकरे नोन स्ट्रायकर एंडला आहे. धावा एकूण काढायच्या त्या 43 धावा झाल्यात. मोठं टोटल आहे. मागच्या मॅच मध्ये 46 धावा चेस झाल्यात. ह्या मॅच मध्ये 44 धावा चेस होतील का? एसबी कंस्ट्रक्शन सूरज भुसारा सरांचा हा संघ. इंजिनियर आपण बघतोय पंचायत समितीला ओख्यावेळेस एक धाव घेईल. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी होताना टीम वडपोली संघाकडून मिस्टर मंगेश चांगल्या लेंथ वरती चेंडू टाकताना आपण बघतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती कमीत कमी 3 ते 4 धावा फक्त खर्च केल्यात. 4 चेंडू आणि 2 धावा. फुल टच. ओ हो 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 या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार मनीष ठाकरेच्या बॅटमधून आलाय. 6 धावेसाठी इज द ब्रँडेड षटकार. कमालीचा फटका आपण बघतोय. ही ताकद आहे मनीष ठाकरेची. करिश्माई स्ट्रोक आलाय. मागच्या मॅच मध्ये शरदचं आपण प्रदर्शन पाहिलंय. ह्या मॅच मध्ये मनीषला आपण बघतोय. ही आहे भारत चषक 2026 ची स्पर्धा बालद्या मैदानात. एक षटकार आलाय. एक चेंडू अजूनही शेष आहे. वडपोली संघानं जबरदस्त बॅटिंग केलंय. दुसऱ्या बाजूनं नरेंद्र सरांची उपस्थिती. वेलकम. जरूर एक चांगल्या लेवलची प्रतियोगिता आपण बघतोय. शेवटचा चेंडू शेष आहे. 8 धावा झाल्यात धाव फलकावरती. अंतिम चेंडूवरती काही घडेल ना. समोर आहे गोलंदाज मंगेश. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय मनीष ठाकरे. सरळ हो 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 षटकार. 6 धावेसाठी पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. सीमारेषा पार षटकार आलाय मनीष ठाकरेच्या जलवा मैदानात. एक षटक धावा आल्या त्या स्कोर बोर्डला 14. हो थोडीशी घाई करा मित्रांनो प्लीज. 12 चेंडू आणि धावा काढायच्यात 30. 12 चेंडू 30 धावा. काय प्रतियोगिता रंगलय. पहिल्याच सीझनला मोठं नाव केलंय नकुल या स्पर्धेनं. पहिलं पर्व आहे. पहिल्याच पर्वामध्ये चांगलं खेळ आणि चांगलं क्रिकेट या मैदानावरती होताना अतिशय सुसज्ज असं हे ग्राउंड आहे. डोलारी खुर्द खरपडपाडा इथलं हे ग्राउंड आपण बघतोय. सुनंदा ताईंचं हे ग्राउंड आहे. जबरदस्त ग्राउंड आपण बघतोय. जाऊया मैदानात. येथे मात्र चेंडू उरलेत. 12 धावा काढायच्या त्या 30. दिलीप स्ट्रायकर एंडला आहे. एसबी कंस्ट्रक्शन सूरज भुसारा सरांचा हा संघ. इंजिनियर पंचायत समितीचे त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघतोय. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर. सरळ बॅटनं उडवण्याचा प्रयत्न. मिस हिट. व्हॉट अ कॅच. जबरदस्त खेळ. कॅमलेस मात्र विकेटचं पतन घडलंय. गुड कमबॅक. वडबोली संघाकडून विकेट आलाय. मनीष नोन स्ट्रायकर एंड वरती आहे. मॅच विनर प्लेअर नोन स्ट्रायकर एंडला आहे. पाहूया कोण जाईल पुढचा बॅटर. घाई करायचे प्लीज. लगेच जा मैदानात मित्रांनो. उशीर करू नका. 11 चेंडू आणि 30 धावींची गरज. चेतन भुसारा नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना. पुढचा सामना आई गाव देवी केगवा विरुद्ध आपण बघतोय रामपूर गावितपाडा अशा 2 संघांमध्ये आहे. चला थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये चेतनला आपण बघतोय. जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना. 11 चेंडूंमध्ये 30 धावींची गरज आहे. 11 चेंडू 30 धावा येतील का? वेलकम सुधाकर भाई. पण समानाने मंचावरती यायचं आहे. ओ षटकार. पुन्हा एकदा 6 धावा. सागरबाईंची उपस्थिती ह्या मैदानावर मंचावरती होताना. वेलकम. त्याचप्रमाणे माननीय प्रवीण शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होताना. वेलकम.
साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाने मंचावरती या. ओ चेतनच्या बॅट मधून षटकार आलाय चेंडू त्या मैदानात. आता मात्र धावा उरल्यात. धावींची गरज असणार आहे. 24 धावा. 10 चेंडू 24 धावींची गरज. माननीय प्रवीण सेठ यांचा सन्मान करण्यासाठी मी सुदामजी करपडे आपणास विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सागरभाई यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. मी त्यांचंही स्वागत करण्यासाठी सुदामजी करपडे आपणास विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करावा. 10 चेंडू आणि धावा काढायच्या 10 चेंडूंवरती 24 धावा माफ करा. ओ षटकार पुन्हा एकदा. हो 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 ओ माय गॉड. चेतन भुसारा जबरदस्त बॅटिंग करताना मैदानात. व्हॉट ऑफ बॅटिंग यार, क्या बात आहे. ओ कॅमेरामॅनच्या समोर चेंडू आलाय. वाचलेत आमचे कॅमेरामॅन. धावा काढायच्या आहेत आता मात्र 9 चेंडू आणि 18. 9 चेंडू 18. 24 ची गरज होती तिथे षटकार आलाय. आता 18 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू. गोलंदाज ऋतिक कव्हरच्या वरून पुन्हा एकदा चांगला फटका आहे. आपले चांगलं क्षेत्ररक्षण. ओ कमालीचा बॅकअप. एकच धाव घ्या चेंडूवरती, परंतु चेतनचं कौतुक करणं गरजेचं आहे. मोक्याच्या क्षणी 2 चांगले षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 17 धावींची गरज आहे. चेंडू उरलेत ते 8 चेंडू 17 धावा. नकुल बॅक टू बॅक 2 चांगल्या मॅचेस प्रेक्षकांसाठी आल्यात पार्थ चषक 2026च्या स्पर्धेत. गोलंदाज ओ विकेट इज द डेंजर मॅन. इथे मात्र विकेटचं पतन घडवलंय. वडबोली संघानं कमबॅक केलाय का. चला नवीन गोलंदाज यायचंय मैदानात. मोठा शिकार. ओ माय गॉड. बनीश इथे बाद झालाय. चला प्लीज घाई करायची आहे. कोण येईल मैदानात. 7 चेंडू आणि 17 धावींची गरज. 7 चेंडू 17. ओ मनी जर शेवटच्या षटकापर्यंत राहिला असताना कदाचित एसबी कंस्ट्रक्शन ह्या टीमच्या बाजूने हा निकाल गेला असता. परंतु ऋतिकचं कौतुक करणं गरजेचं आहे. वाडा कमबॅक मिस्टर ऋतिक. वडबोली संघाचा हा ऑलराऊंडर सुरेख या ठिकाणी विकेट घेऊन आलाय. बिग विकेट. इथे मात्र विकेटचं पतन घडवलंय. सेवक मेजर महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना शेवटचा चेंडू ह्या षटकातला धावींची गरज असणार आहे. ती मात्र 17. लगातार 2 जबरदस्त मॅचेस ह्या ग्राउंड वरती सेकंड राऊंड मध्ये आपण बघतोय. कमालीचं क्रिकेट. खऱ्या अर्थानं एक पाडा एक सगळी क्रिकेट आहे नकुल. परंतु काही कमाल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय. एकापेक्षा एक जबरदस्त मॅचेस ह्या स्पर्धेमध्ये. ह्या षटकातला शेवटचा चेंडू शेष आहे. 7 चेंडू 17 धावींची गरज आहे. निर्णायक चेंडू. गोलंदाज सज्ज राऊंड द विकेटनं. गुड बॉल. ओ सुरेख कमबॅक. वडा कमबॅक ऋतिक. काय करेल. 6 चेंडू 17 धावा. चेतन मैदानात आहे. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग मिस्टर चेतन भुसारा यांच्याकडून आपण पाहिले. चला टीम मीटिंग करू नका. वडपोली संघ प्लीज घाई करायची आहे. वडपोली संघाला विनंती आहे थोडस सहकार्य असू द्या. घाई करायची आहे. उरलेले चेंडू आहेत 12. माफ करा 6 चेंडू आणि धावा काढायच्या त्या 17. काही सामना रंगलाय. चेतन आज आपल्या संघाला जिंकून देईल का की गोलंदाज आपल्या संघाला जिंकवेल. मिलिंद गोलंदाजी मार्क वरती आहे. 2 चांगले खेळाडू आमने सामने आलेत. बॅट आणि बॉलचा हा संघर्ष आपण बघतोय. 6 चेंडू 17 धावा. स्ट्रायकर एंडला चेतन भुसारा चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहिले. 2 चांगले षटकार चेतनच्या बॅट मधून घेताना मागच्या षटकात आपण पाहिलेत. स्ट्रायकर एंडला सज्ज. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू चाललाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा. वाडा फिल्डिंग. ओ हो हो हो. एकच धाव. 5 चेंडू 16 धावींची गरज. एसबी कंस्ट्रक्शन संघ मॅच मध्ये फसलाय का. चेतन नॉन स्ट्रायकर एंडला आहे.
सेवक मेजर स्ट्रायकर एंडला आहे 5 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. ऐतिहासिक सामना ऐतिहासिक स्पर्धेतला माननीय सुदामजी खरपडे यांची स्पर्धा आपण बघतोय. गोलंदाज सज्ज यॉर्कलेनचा चेंडू हलक्या हातानं ऑन साईडला एकच धाव घेईल का? बिलकुल एकच धाव घ्या चेंडूवरती. ओ 15 धावींची गरज 4 चेंडू आणि 15 धावा. प्रेशर आलंय नकुल खऱ्या अर्थानं बॅटिंग साईडच्या संघावरती. परंतु चेतन हे प्रेशर रिलीज करेल का? 4 चेंडू 15 धावींची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज उडवलंय बॉलला. ओ विकेट. चेतन इथे मात्र बाद झालाय. मोठी शिकार. एसबी कंस्ट्रक्शन संघाची उमेद इथे मात्र हलकीशी कमजोर होताना, कारण चेतन बॅक टू द डगआउटला जाताना आपण बघतोय. अंतिम उमेद ह्या संघाची. ओ माय गॉड, खूप चांगलं प्रदर्शन. टू ह्यावेळेस मात्र मिस टायमिंग. मनीषचा विकेट गेल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक आपण पाहिलाय. महत्वाच्या क्षणी 2 चांगले फलंदाज बाद झालेत. ओ उरलेले चेंडू आहेत आता मात्र 3 धावा काढायची आत 15. 3 चेंडू 3 षटकार घेतील का? 3 चेंडूंमध्ये 2 षटकार 1 चौकार घेईल का? हा प्रश्न आहे. वडपोली संघाने आता मात्र जरूर आपली पकड जी आहे ना ती हलकीशी मजबूत केली. त्यावेळेस वडपोली संघाने कंट्रोल केलाय हा सामना. परंतु पुन्हा एकदा प्रेशर रिलीज होईल का? विकेट. बॅटची एज. करिश्माई गोलंदाजी द टीम वडपोली संघाकडून 2 चेंडू आणि धावा काढायची त्या 2 चेंडूंमध्ये 15. ओ माय गॉड, जबरदस्त कमबॅक वडपोली संघाकडून. पुढील 2 संघ सज्ज राहायचा आहे. केगवा बनाम रामपूर गावितपाडा ह्या 2 संघांमध्ये पुढचा सामना आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण रेडी राहायचं आहे. 2 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही टीमला विनंती आहे आपण बिलकुल रेडी राहा. क्या बात है. आजचा दिवस एक यादगार दिवस. भारत चषक 2026 च्या स्पर्धेचा आपण बघतोय. ओ बिलकुल बिलकुल वडपोली संघानं सामना आपल्या बाजूनं झुकवलाय. विजेता संघ ठरेल वडपोली, कारण यावेळेस वडपोली संघानं सामना वाचवलाय. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम ओव्हर मध्ये जरूर शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट. विनिंग टीम वडपोली. विजेता संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चला नेक्स्ट मॅच प्लीज काही करायची आहे. मैदानात लगेच जा. आई गावदेवी केगवा संघ प्लीज. नकुल ह्या संघाचं कौतुक आहे.